कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। लय भारी तयारी केली होती बरं का, लय मजा आली, लय मजा। अरे आजी दादा समधी खुश होती सगळ्यांनी एकदम एन्जॉय केले। हा ए बकरा आला बघ, आता याची शाळा घेऊ। हा रामू काका काय काम होतं का? कुठं चाललाय? बहिणी जेवल्यात का बघून येतो। बहिणींचं सोड, माझ्यावर लक्ष दे। माझ्या सेवेसाठी ठेवलाय तुला, माहितीये ना? वय लगेच जाऊन येतो मी। काय खात्री तू माघारी येशील म्हणून? तुझ्या आईसारखं पळून गेलास तर? तोंड सांभाळून बोल, पाहुणा म्हणून मान ठेवते, नाहीतर काय? लग्न होईपर्यंत तू माझं नोकर आहे, विसरू नको। चल मला आंघोळ घाल, हळदीची आंघोळ बाकी आहे। चल, नाही करायचं का तुला? का नाही करायचं का? ठीक, सासऱ्यालाच विचारतो, असला कसला नोकर दिलाय माझ्या सेवेसाठी। चल घालतो आंघोळ। ए पाटील साहेबांना लाव। आता मांड्या घास। ए अरे डोक्याला शॅम्पू नाही लावला तू, कळतं का तुला? शॅम्पू लाव। अरे डोळ्यात जाते की, कळते का नाही तुला? सत्या लका मजा आहे तुझी। एक काम कर, उद्या सकाळी आम्हाला आंघोळ घालायला याला पाठवून दे। अरे पाठवतो की, आपल्या सेवेसाठीच नेमला याला। नोकर आहे येऊ आपला, लग्न होईपर्यंत राबून घ्यायचंय। अरे हा, हे जी आंघोळ झाली ना की मला जरा मालिश करून दे। बस झाले, निघ आता। कपडे धुवायला। हळदीचे कपडे ठेवायचे नसतात, टाकून द्यायचे असतात। आई को स्वतःला असं त्रास करून घेऊ। तुळजा अगं त्रास करून घेऊ नको, असं म्हणल्यानं त्रास कमी होणार आहे का? हे सगळं काय चाललंय? आजपर्यंत तुझ्या वडिलांनी जे जे सांगितलं ते सगळं केलंस तू। त्यांना जरा बी दयावया वाटत नाही का ग तुझ्याबद्दल? आपल्या पोरीचं नाव बदललं जातं याचं काहीच वाटत नाही त्याचे। तुझ्या सासरच्या लोकांचं बी मला काही कळणच झालंय। रोज एक एक मागण्या वाढतायतच त्यांच्या। प्रथा म्हणत नुसतं त्रास देणं चाललंय। त्यांनी ऑर्डर सोडायची आणि आपण ती पाळायची, एवढंच चाललंय। असं कुठं लगीन असतंय भाई? हे लोक आत्ताच एवढा त्रास देतात, उद्या लगीन होऊन तू सासरी गेल्यावर तुला काय काय सोसावं लागणार आहे? या विचारानं माझा जीव कासावीस होतोय ग। आई नको रे, हे बघ व्यवस्थित होईल। तुळजा लय काळजी वाटते अगं बाळा तुझी। झालं का रडगाणं गाऊन? उद्यासाठी बी थोडं पाणी शिल्लक ठेवा डोळ्यात।
पोरीला सासरी पाठवताना कामाला येईल. कसं आहे इडिओत लय भारी दिसतं बरं का ते. आणि आता खाऊन घ्या 2-2 घास. मला भूक नाही. विचारत नाहीये, सांगतोय. एका प्लेटचे 500 रुपये घेतो तो केटरिंग वाला. बापाकडे पैसा आहे म्हणून काय वाया घालवायचा का? मी काय म्हणत होते, आपण तुळजाच्या सासरकडच्यांना सांगायचं का तिचं नाव नका बदलू म्हणून? अजून तुमची गाडी तिथंच अडकली. तुमच्या मुलीला इसरा. आता ती त्यांची सून होणार आहे. त्यांनी तिचं नाव काय ठेवायचं याच्याची आपल्याला काय घेणं देणं आहे म्हणतो मी. आणि आताच्या तिच्या नावाला काय सोनं लागलंय का? लग्नानंतर तुम्हा दोघींची नाव बदलली. काय अडलंय का तुमचं? अहो आम्हाला नाहीतरी कोण ओळखत होतं तवा. पण तुळजा एवढं शिकली, डॉक्टर झाली, तिच्या नावाची एक वेगळी ओळख आहे. कसली ओळख? जालिंदर निंबाळकरची पोरगी ही तिची पहिली ओळख. नाता सत्यजित सरनोबतांची बायको आणि सरनोबतांच्या घरची सून ही दुसरी ओळख. याच्या पलीकडं बाईला ओळख नसती. 4 दिवस माहेरी आली तर तिला तुझ्या नावानं बोलवत नाही. कोण नको म्हणते. मग सरनोबतांनी तिला आता कोणत्या नावानं बोलवायचं हे त्यांचं त्यांना ठरवू द्या. आता परत हा विषय काढलात ना, जीवच छाटीने एकेकाची. जेवण आणलंय, जेवायचं, कार्यक्रमाला यायचं. आम्ही वाट बघतोय. आई प्लीज प्लीज नको ना रडू. हे बघ, त्यांना माझं नाव बदलायचं आहे ना, बदलू दे. त्यांना जर असं वाटत असेल की माझं नाव बदलून माझं अस्तित्वच बदलणार आहे तर हे तुलाही माहिती, त्याचं काही होणार नाही. मी माझं नाव नक्कीच मोठं करीन बघ. यांना बाई म्हणजे त्यांची गुलामच वाटते ग. म्हणून तर तिला चौकटीत बांधायचा प्रयत्न करते. एक वेळ जगातल्या प्रत्येक गोष्टींवरचा हक्क सोडते, पण बाईवरचा हक्क ती मरेपर्यंत सोडणार. आणि तो हक्क मी माझ्यावर गाजवू देणार नाहीये. आता नाही रडायचं. त्यांनी आज माझं नाव काहीही ठेवावं, पण मी उद्या इथून निघून जाईन ते माझं स्वतःचं नाव, स्वतःचं अस्तित्व सोबत घेऊनच. मी जगेन ती तुझी मुलगी तुळजा म्हणूनच, एकदम स्वाभिमानाने. माझ्या सिद्धार्थ सोबत सुखात राहील. वाईट इतकंच वाटतं की मला तुझ्यापासून हे लपवावं लागतंय. मला माफ कराई. तुझा आशीर्वाद माझ्या सोबत राहू द्या. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.